उमेद महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून नेमणूक करावी, उमेद विभाग स्वतंत्र करावा, तसेच कंत्राटी महिलांना सरकारी सेवेत समाविष्ट करून घ्यावे, अशा विविध मागण्याकरता येवल्यातील उमेद महिला कर्मचाऱ्यांनी अंगणगाव ग्रामपंचायतवर मोर्चा काढत आमच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी या उमेद कंत्राटी महिलांनी केली आहे. मी सर्वेश महिला उमेद गटाची अध्यक्ष आहे. आमची अशी मागणी आहे आमच्या सर्व महिलांची की उमेद कंत्राटी कर्मचारी सेवा कायम करावी आणि उमेद विभाग स्वतंत्र करावा. उमेद विभागाची मागणी पूर्ण करा. आणि आमच्या सर्वच महिला अशा सक्षम आहे असं नाही, सर्व काही अडाणी आहे, काही शिकलेले आहे, काही सुशिक्षित आहे आणि त्यांच्यासाठी काही असा रोजगार उपलब्ध केला पाहिजे बा सरकारने. आमच्या गावात काहीतरी एखादी कंपनी उभी राहिली पाहिजे अशी आमची मागणी बा. असं काही महिला शेतात जातात, मग त्यांच्यासाठी घरी काहीतरी व्यवसाय मिळाला तर योग्य होईल बा, असं अशी आमची मागणी आहे सरकारपाड. मी पंचशील महिला उमेद स्वयंसहाय्यता समूहाची मी सचिव आहे. तर मला असं वाटतं की महिलांच्या ज्या ह्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात, एवढंच मी सांगू इच्छिते. विभागाची मागणी पूर्ण करा, उमेद कंत्राटी कर्मचारी सेवा कायम सेवेत करावे आणि उमेद विभाग स्वातंत्र्य